Audio Jungle. Audio Jungle. नाही बा इथे एवढ्याच वाल आहेत ना, हे का पापडी पापडी आहे, पापडीच्या शेंगा आहेत. पापडीच्या शेंगा आहेत. त्या वहिनी काढत आहे बघा. आता त्याची आम्ही भाजी करू मस्तपैकी घरच्या वालांची, पापडीवालाची. म्हणजे सालांची पण भाजी होते काय? मग साळांची पण होतं. नुसत्या बिया कुठे टाकतात. आणि वहिनी आली मुंबईवरून, आम्ही केली वाल पापडीची भाजी. तर हे पाय ह्या शेंगा आहेत. आता आम्ही त्या सोलतो आणि ह्या जून आहेत. तर आम्ही बहुतेक याची सालं घेणार नाही आहोत, दाणेच घेणार आहोत. तर आपण आता ह्या सोलूया. आपण वाल जसे सोलतो तसेच सोलायच्यात त्या. आणि त्या पाण्यात टाकल्यात बघा. जर साल कोवळी असेल तर ती भाजीला वापरू शकतो आपण. आणि या शेंगा दारातले आहेत. आणि आमच्या दारातल्या शेंगा आहेत त्याच्यामुळे त्यांना आनंद वाटतोय. तर आपण भेटू आता थोड्या वेळाने. तर मंडळी, मी तेल घेतलं आहे 2 पळी. आता मी त्याच्यामध्ये राई जिरं टाकतो. कढीपत्ता टाकतो आणि कांदा टाकलाय. हळद त्याच्यावरून टाकतो जेणेकरून हळद करपणार नाही. एक चमचा मी हळद टाकले आणि थोडासा मसाला, साधा थोडासा कलरचा मसाला. आता हे मी ढवळून घेणार आहे. बरं, आता मी हे ढवळून घेणार आहे. आमच्याकडे घेवडा होता थोडासा, तो पण मी त्या ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. हे बघा. आणि ह्याच्यामध्ये मी एक बटाटा घेतला आहे सालं काढून. आणि घेवड्याच्या साली होत्या माझ्याकडे भाजीच्या काढलेल्या, बाजूला करून. आम्ही त्याची सालींची सेपरेट भाजी करतो, मिक्स नाही करत. पण होती म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये ॲड केले. तुमच्याकडे ह्या जर ह्या वालाच्या साली कवळ्या असतील तर त्या तुम्ही वापरू शकता, किंवा नुसत्या वालाच्या सुद्धा तुम्ही भाजी करू शकता. आमच्या दारचा वाल आहे हा. आलेली पहिलीच भाजी मी केली असती आधी. राहू देते नंतर हे करत. पण वहिनी इथे नव्हती. पहिलीच भाजी आले दारात, रुजलेली, लावलेल्या पैकी. एकट्याला खाता नाही आली. नको, 2 जण पाहिजे. वहिनीला पण भेटेल ना तशीच. थोडंसं टाकणार मसाला का नको? नंतर आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकतोय आणि मी जरा या भाजीला रस ठेवणार आहे. कारण वहिनीच्या डब्याला पण भाजी होईल आणि मला सुद्धा भाजी होईल. तर आपण भेटू आता थोड्या वेळाने. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवत आहे. मंडळी, आपली आता भाजी तयार आहे का आपण बघूया. मी झाकण काढतो.
बघा भाजीला कड आलाय चांगला. बटाटा सुद्धा आपला शिजलाय, साल पण शिजलंय ते वरचं आणि दाणाही शिजला आहे बघा. तर आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकतो. आपल्याला चवीनुसारच मीठ टाकायचं आहे ह्याच्यात. हे बघा चवीनुसार मी मीठ टाकलंय. मला आता अंदाज आहे या मिठाचा. तुम्ही अंदाजे 1 चमचा धरून चला. आणि थोडासा मसाला टाकतो वरती. माझा मसाला थोडासा मगाशी कमी पडला म्हणून. वहिनी वाळली जरा तिखट करा. एवढ्याची काय पापडीची काय भाजी तिखटच जरा पाहिजे, एक तर गोड. आपण आता ढवळून घेऊ परत. हां आणि आता माझ्याकडे नुसतं खोबऱ्याचं वाटण आहे, ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे बघा, हे मी नुसतं खोबऱ्याचं रेडीमेड वाटण केलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलं होतं ओल्या खोबऱ्याचं. हे बघा अंदाजे मी 1-2 चमचे मी टाकतो त्याच्यामध्ये मोठे. तुम्ही ही भाजी सुकीसुद्धा करू शकता, असं काही नाही. सुकीसुद्धा भाजी तुम्ही करू शकता, पण आता वहिनीला डब्याला पण हवी आहे म्हणून मी ही रसभाजी करत आहे. वहिनी तिच्या कामामध्ये जरा दंग आहे, म्हटलं मी भाजी करतो. तर आपण 5-10 मिनटं अशीच भाजी ठेवू आणि भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी आपली भाजी तयार आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.